आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. सोहोलीमधील कुंभारवाड्यात दुर्गा मातेच्या मूर्ती घडवण्याचं काम जोरदार सुरू. कडेगाव तालुक्यातील सोहोलीमधील कुंभारवाड्यात दुर्गा मातेच्या मूर्ती घडवण्याचं काम सुरू झालं आहे. दुर्गा मातेच्या मूर्ती तयार झाल्या असून त्यावर तणस आणि मातीचा लेप चढवून मूर्तीला प्राथमिक रूप देण्यात मूर्तिकार गुंतलेले आहेत. तर काही मूर्त्यांना रंगरंगोटीच्या कामास सुरुवात केली आहे. दिनांक 3 ऑक्टोबरला घटस्थापना होणार असल्यानं नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे. आदिशक्ती माता दुर्गेच्या उपासनेचा पर्व म्हणून नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवीच्या 9 मूळ रूपांची आराधना 9 दिवस केली जाते. 5 ते 10 फुटांच्या मूर्त्या यावर्षी बनवण्यात आल्या आहेत. नवरात्रोत्सवासाठी दुर्गेच्या विविध रूपातील मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली आहे. मा शेरावाली, सिंहावर बसलेली अंबा माता, महिषासूर मर्दिनी, संतोषी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंचसिंहांच्या रथावर आरूढ झालेली देवी महालक्ष्मी, वाघावरील दुर्गादेवी, तुळजाभवानी अशा विविध प्रकारच्या देवी मूर्ती साकारल्या आहेत. त्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना त्यांच्या डोळ्यांतील तेजस्विता आणि रंगोटीतील आकर्षता वाढवण्याचं काम लवकरच सुरू होणार, मूर्तिकार संतोष कुंभार यांनी सांगितलं. प्रतिनिधी राजू पिसाळ. नमस्कार, माझं नाव प्रशांत संतोष कुंभार, राहणार सोहोली, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आमच्याकडे गेली 15 वर्ष झालं दुर्गादेवींच्या मूर्त्या आम्ही बनवतो. आमच्याकडे 3 फुटापासून 10 फुटापर्यंत दुर्गादेवींच्या मूर्त्या मिळतात. तर कुणाला हव्या असतील तरी आमच्याशी संपर्क साधावा. आमचा मोबाईल नंबर आहे 8975 98 0102. धन्यवाद. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.